मोठी केबिन असल्यामुळे तो फायदा असतो. एका साईडला नाही दिला, दोन्ही साईडला एसीचे पॉईंट दिले. मुकुल भाऊ आपल्याला सोडायला येत आहे. आमचे समीर भाऊ. समीर भाऊ नमस्कार. जगदंबा ट्रॅव्हल्स. एसी सुटली आपली गाडी आणि एक आहे आपली गाडी लागते. हे बघा साई एसी राजन का ऑन होता ऑन. सीटर होती पण आता हिला नॉन एसी. पक्षी अभयारण्य चालू झालंय. एक दीदी तीन दादा बसले. ऑन मार ऑन मार ऑन मार. त्याच्या अगोदरचा आहे रस्ता. बससाठी मानगाव बायपास. वीजचं काम अजूनही झालेलं नाही मित्रांनो. परत खड्डे आहेत मित्रांनो. नांदगाव ते देवगडपर्यंत रस्त्याचं काम चालू आहे. मित्रांनो मी जयंत सारंग आपल्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. तर आज आलोय मी खांदरपाडा म्हणजे बोरिवली दहिसरच्यामध्ये जो खांदरपाडा आहे ना तिकडे मी आलोय. का तर तिकडे खांदरपाड्याला तुम्हाला माहिती असेल, मी मागच्या व्हिडिओ वगैरे मध्ये बघितलं असणार, तिकडे ट्रॅव्हल्स लक्झरी बसेस असतात ना तिकडे मी आलोय. तर हे बघा इथून मी पुढे गेलो की टर्न मारला स्कूटी घेऊन आलोय. कारण की माझ्या इथून जवळ म्हणजे आय थिंक पाऊण तास तरी लागतो स्कूटीने वगैरे बाईकने वगैरे. तर मी आता चाललोय आतमध्ये आणि आतमध्ये मी ज्या गाडीचा ब्लॉग करणार आहे त्या गाडीचा मला प्रवास होणार आहे. त्या गाडीतून ही मांजरेकर बंधूंनी जी नवीन गाड्या काढल्या एसी स्लीपर त्या गाडीचा मला ब्लॉग. एसी स्लीपर नवीन गाडी ते कसे आतून वगैरे डिझाईन जसं पहिल्या नॉन एसी स्लीपर होतं तसेच असणार. काहीतरी वेगळं फीचर्स वगैरे फंक्शन बघायला भेटेल ते मी तुम्हाला या व्हिडिओतून दाखवेन आणि नंतर मग प्रवास जो असेल कंटिन्यू होईल. आपण त्या लोकेशनला ते आलेलो तर इथे आता मी तिथून टर्न मारणार आहे आणि आपल्याला पायलटशी बोलणं झालं आहे. राजन कांबळे म्हणून आहेत त्यांच्याशी बोलणं, ते आतमध्ये यायला बोलले आहेत. आता मी जातो आहे गाडी घेऊन. चला मग आतमध्ये आपण प्रवेश केला आहे. आतमध्ये इथं राईट साईडला जो टर्न गेला ना तिकडे बसेस असे बोलले तर पुढे आता जातो मी. बघा अशा गाड्या असतात. हे बघा यांचा डेपो लक्झरी बसेसचा आहे. ते डॉल्फिन आहे, सगळ्या गाड्या आहेत बघा. गौरव आहे, मनीष ट्रॅव्हल्स आहे, ते सगळे डॉल्फिन, जगदंबा आणि आपली गाडी आहे इथे साई स्लीपर, साई ट्रॅव्हल्स. पूर्ण स्लीपर आहे गाडी, ती पण ए सीमध्ये. तर ए सी स्लीपर आपल्याला गाडी भेटलेली आहे. ह्या गाडीतून माझा प्रवास होणार आहे. संध्याकाळी 5 वाजता कोकण नगरला येईल तिकडे भांडुपला. तर आता बघूया गाडीचं टायमिंग कधी सुटणार आणि आतून गाडी कशी दिसते ते पण मी या ब्लॉगमधून तुम्हाला दाखवणार आहे. तर बघत राहा, व्हिडिओचा आनंद घेत राहा. गाडी तुम्ही बघितली, बाहेरून बघितली. आता गाडीचा इंटेरियर कसा आहे तो आपल्याला बघायचा आहे या व्हिडिओमधून. गाडीचा इंटेरियर मी आता दाखवेन, बघत राहा, व्हिडिओचा आनंद घेत राहा. चला. हा, एक मोठी गोष्ट म्हणजे इथे एक बसायला जागा दिलेली आहे. पॅसेंजर असतील जे एक्स्ट्रा पॅसेंजर ते इथे बसू शकतात. ही एक जागा दिलेली आहे. मस्त आहे की आता उघडायला आहे का जमणार नाही. असं आहे ते. इथे कर्टन्स पण दिलेले आहेत. इथे तुम्हाला एसी आहे, ही बघा. कारण की पूर्ण एसी आहे ना स्लीपर, त्याच्यामुळे. इथे वरती ड्रायव्हरसाठी आहे, ते लॉकर आहे त्यांचं. इथे पण एक जागा दिलेली आहे मोठी एकदम. इथे पण आय थिंक 2-3 माणसं आरामात बसू शकतात, झोपू पण शकतात. 2 माणसं तर आरामात झोपू शकतात. इथे एक बसू शकतो. बसायचे असतील तर खूप जण बसतील. ड्रायव्हर सीट आहे. रिव्हर्सचा डिस्प्ले पण दिलेला आहे. स्टेअरिंग सगळं फीचर्स. छोटंसं मंदिर आहे मस्त आहे की. इथे सरस्वती, महालक्ष्मी वगैरे फोटो आहे, गणपती बाप्पाचा वगैरे. इथे टायमिंग दिलेलं आहे बघा. वरती ओपन आहे, पंखे दिलेले, स्पीकर्स आहेत, लाइटिंग्स आहेत. जबरदस्त. मोठी केबिन असल्यामुळे तो फायदा असतो पॅसेंजरचा.
तर आता आपण आतमध्ये जाऊया. आतमध्ये गेल्यानंतर असं काही बघायला भेटतं आपल्याला एंट्रन्स. अप्पर लोअर आहे बघा, सीट नंबर दिलेले आहेत. काय काय ना कन्फ्युजन होतं की समजत नाही अप्पर लोअर कसं काय ते. तर 1W म्हणजे 1 म्हणजे विंडो, अप्पर 2 लोअर बर्थ असं दिलेलं आहे बघा. तिकडे ॲरो बिरो दाखवलेले आहेत तर तुम्हाला समजेल. अप्पर 3 त्या साईडला, LC खाली. तर ABCD असं प्रमाणे नंतर मग 1 2 3 4 असे नंबर चालू होतात सीटचे. स्लीपर आहे पूर्ण 1/2. इथे कर्टन्स दिलेले आहेत हे बघा. इथे तुम्ही बॅग वगैरे किंवा छोटी बॅग असेल तिकडे ठेवू शकता, बॉटल्स ठेवू शकता. इथे पण ACचे हे दिलेले आहेत पॉईंट्स. ते चार्जिंगचे स्कॉड इथे दिलेलं आहे. एक तुम्ही ॲडॅप्टर पण वापरू शकता आणि USB पण वापरू शकता. इथे लाईट्स दिलेले आहेत. आता गाडी बंद आहे तेव्हा लाईट्स समजणार नाही. साई मस्त जबरदस्त. हे आपल्याला विंडो दिलेली आहे बघा, मस्तपैकी मोठी मोठीच्या मोठी. पण सेमच तसं आहे, सेमच सीटचं अरेंजमेंट सेम तसंच आहे सगळीकडे. इथे एका साईडला नाही दिलं, दोन्ही साईडला ACचे पॉईंट दिलेत. तर असे सगळे सीट्स आहेत. ही सिंगल स्लीपर ही जी दाखवली आहे तशीच सेम आता डबल स्लीपर आहे. तर डबल स्लीपरमध्ये तुम्हाला मोठी जागा भेटेल. मोठी म्हणजे कसं आहे, दोन इथे 2 जण झोपणार ना, मग ते एकेकाला सेपरेट. त्याचं ह्याची जी बॅग असेल तिकडे राहील, जी बॉटल इथे राहील. सेकंड पर्सनची तिकडे बॉटल राहील, तिकडे बॅग राहील. दोघांना सेपरेट ACचे पॉईंट दिलेले आहेत. दोघांना सेपरेट चार्जिंगचे पॉईंट दिलेले आहेत. लाईट्स आहेत, कुशन्स वगैरे सगळं दिलेलं आहे. ब्लँकेट्स आणि कर्टन्स आहेत. मध्ये पण ऑप्शन दिलेलं आहे. एक चांगला ऑप्शन आहे की मध्ये पण कर्टनचा ऑप्शन आहे. कारण की समजा तो वेगळा पर्सन हा वेगळा पर्सन असेल तर त्याच्यासाठी कर्टन्स दिलेले आहेत. पुढे आपण बघूया. पुढे आपल्याला सेमच दोन्ही साईडचे सीट्स दाखवून झाले. इथे हा एक्झिट डोअर आहे आणि त्याला शिडी बिडी सगळं दिलेलं आहे, स्टेअर्स दिलेले आहेत. एक लास्ट नंबर आहे ती पूर्ण. हे लास्टचे जे सीट्स आहेत ना ते वरती आहेत जरा हाय लेवलला, आणि याचा नजारा बघायला भेटतो विंडोमधून मोठा, मस्त वेगळे जबरदस्त. फायर एक्सटेन्शन पण दिलेलं आहे साईडला. गाडीचा इंटरव्ह्यू सगळं दाखवून झालेलं आहे. ते फर्स्ट एड किट्स पणचा बॉक्स पण दिलेला आहे इथे, फर्स्ट एड किट्स. मस्त लाईटिंग बिटिंग तुम्हाला आता मी जेव्हा प्रवास चालू आहे ना संध्याकाळी, तेव्हा मी लाईटिंग बिटिंग सगळं दाखवेन. तेव्हा आतमध्ये लाईटिंग वगैरे कशी आहे ती सगळं समजेल आपल्याला, ते संध्याकाळी समजेल. आणि बटन्स वगैरे इथे दिलेले आहेत ऑप्शन्स. आणि संध्याकाळीच माझं लाईटिंग बघितल्यावर कसं आहे ते. इथे पण एक लॉकर दिलेला आहे, पंखा आहे. अशा प्रकारे ही आहे आपली साई ट्रॅव्हल्स, मांजरेकर बंधूंनी नवीन काढलेली बस. म्हणजे 2 आहेत, एक ऑरेंज कलरची आणि एक रेड कलरची आहे. रेड कलरची गावी आहे, जी ऑरेंज कलरची ते मुंबईत आहे. ती फिरते. एक चालू ठेवली आहे आता होळीला. जास्त पॅसेंजर आहे कारण की होळीला जास्त जाणारे असतात पण मोजकेच असतात, त्याच्यामुळे एकच गाडी चालू आहे. असे नॉन AC स्लीपर आहेत ते पण गाड्या असणार. आणि एक स्लीपर एक AC सीटर आहे, ती पण मी तुम्हाला गाडी दाखवली आहे. AC सीटर पण तुम्हाला मी गाडी दाखवलेली माहिती आहे ना, ती पण गाडी इथे कुठेतरी असेल किंवा ती गावी असेल. नॉन AC स्लीपर पण कुठे असेल माहित नाही, बघायला भेटेल आपल्याला. प्रवासात बघायला भेटेल, एक साथ जेव्हा जेवायला उतरतात गाडी तेव्हा बघायला भेटेल. तर अशा प्रकारे माझा जो पुढचा प्रवास जो होणार आहे, आणि त्यात मी रस्ते विषय दाखवणार आहे. तर ते रस्ते बघायचे तुम्हाला कसं आहे ते मी सगळं डिटेल्समध्ये दाखवेन तुम्हाला, आणि सांगेन पण की रस्ता किती चांगला आहे. पुढे रस्ता म्हणजे चिपळूणच्या पुढेच तुम्हाला बघायचं ते संगमेश्वर पासून पुढे लांजापर्यंत काय असेल ते, तो रस्ता मी तुम्हाला दाखवायचा आहे. कसं आहे ते आणि कुठून जायचं वगैरे सगळं तुम्हाला सांगेन या व्हिडिओमध्ये. तर बघत राहा, व्हिडिओचा आनंद घेत राहा. हे आपले राजन कामत, राजन दादा. हे आपलं राजन कामत, मागे व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असणार. चला. तर राजन कामे आपले पायलट होते. मागच्या AC सीटर जी गाडी होती ना ती वाटतं बंद केली आहे वाटतं गाडी, त्याच्यामुळे आता हे सगळे नॉन AC आणि AC स्लीपर सगळे चालवले. त्याच्यामुळे आता डिमांड पण त्याच गाडीचं आहे, सिटिंगचं कोण बघत नाही. तर अशा प्रकारे हे मी जे काही इंटरेस्ट वगैरे त्या गाडीचं काय डिझाईन म्हणजे काय काय ऑप्शन सगळं दाखवलेलं आहे. तुम्ही आता बघितलं, आता पुढचा जो प्रवास होणार संध्याकाळी तो बघत राहा आणि व्हिडिओचा आनंद घेत. चला बघा, बॅग बघा, गावात नेताना एवढी बॅग.
आणि तिकडून गावावरून येताना परत तेवढीच भरलेली असतं, त्याच्यापेक्षा जास्त. मुकुल भाऊ आपल्याला सोडायला येत आहेत. तुम्हाला गाडी कशी वाटली? गाडी मी दाखवली तुम्हाला, बघितलं ना. सकाळी मी गाडी तुम्हाला दाखवली आणि आता संध्याकाळची माझी बस आहे, 5 वाजता येणार आहे, 5:15पर्यंत असा मला फोन आलेला. 5:15पर्यंत या म्हणून. तर आता मी आलो आहे, 4 वाजले. तर 4 वाजता मी आलेलो आहे इथे कोकण नगरमध्ये. कोकण नगरला साई ट्रॅव्हलचं ऑफिस आहे, म्हणजे ऑफिस म्हणजे काउंटर आहे, तिकडे तिकीट काढले जातात. तर तेच ते मी बोलवतो ना, समीर भाऊ तेच त्यांना मी तुम्हाला आता दाखवतो. समीर भाऊ कोण ते, त्यांच्याकडून तिकीट काढले जाते. आणि तर कोणत्याही बसचं तुम्हाला तिकीट पाहिजे त्यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता. त्यांनाच मी आता तुम्हाला दाखवतो ते कुठे बसतात. ते साई ट्रॅव्हल्स आहे बघा, इथे काउंटर आहे इथे, आणि हे नंबर दिलेले आहेत मांजरेकर बंधूंची साई ट्रॅव्हल्स. इथे संगमेश्वर, लांजा, राजा, खारेपाटण, नांदगाव अशी जाते. तर आता तुम्हाला दाखवतो समीर भाऊ कुठे बसलेत ते. हाय समीर भाऊ, कशा किती एवढे व्हिडिओ काढले, पहिल्यांदा व्हिडिओ दिला. हे आमचे समीर भाऊ. समीर भाऊ नमस्कार. यांच्याकडून तुम्ही कधी पण कुठल्या बसचं तिकीट पाहिजे असेल तर लगेच भेटू शकतं. तर चला आता पुढचा, आता गाडी कधी येईल तेव्हा प्रवास कधी भाऊ कधी आहे ना 6:00 ना. हे ऑफिस आणि इथे हे आहे कोकण नगरचा बस स्टॉप, आणि इथे गाडी आपली उभी राहणार आहे. एक नॉन AC स्लीपर, एक AC स्लीपर आणि एक साधी गाडी. जगदंबा कपरेश्वर ट्रॅव्हल्स. अरे नॉन AC स्लीपर आली आहे आपली 9797 साई ट्रॅव्हल्स. गाडी लागते नॉन AC, आणि AC आमची पाठीमागे आहे, अजून आली नाही. देवगड मांजरेकर बंधूंची गाडी नॉन AC स्लीपर AC. एक नॉन AC सुटली आपली गाडी, आणि एक आहे साई AC स्लीपर. राजन दादा आपले आलेले आहेत बघा. गाडी तर आली आहे, पण सुटणार कधी काय सांगता येत नाही. 5:30 वाजले आहेत. आणि हे नितीन आहेत दुसरे ड्रायव्हर, तेजस आहे, आणि इथे राजन कांबळे ते ड्रायव्हर आपले पहिले जे बसणार होते तिकडे. गाडी सुटलेली आहे. राजन कांबळे, नितीन कांबळे. गाडी आता सुटलेली आहे, शिवाजी तलाव क्रॉस केला आहे, सर्वोदयच्या इथे गाडी आली आपली. राजन हो, राजन काका ऑन होता ऑन. एक नंबर. ही साई कृपा आहे, साई कृपा मालवण वगैरे गाडी जाते ही. आय थिंक ह्याच्या कणकवली मार्गे. आणि आता आपला गाडी क्रॉस खाली आहे. जगदंबा ही गाडी गेली, बाजूने गाडी गेली ती. हे सगळे मालवणला जाणाऱ्या गाड्या. तर आपली जाणार होती देवगड. ट्रॅफिक जाम आहे. ट्रॅफिक, भांडूप पंपिंगचा ट्रॅफिक बघा, ट्रॅफिक. तर मित्रांनो, समोर गेला तो एरोली मार्गे वाशी नेरूळ, आणि आपण आता राईटला वळणार. ते मानपूर मार्गे वाशी नेरूळ करून नेरूळला बाहेर होतो, वाशीचा ब्रिज करून. हा गेला एरोली मार्गे. आपण टर्न मारला रामाबाई नगर मानपूरवरून ते वाशी आणि नेरूळला बाहेर पडणार आपण. प्रसाद, अंबा प्रसाद. मित्रांनो, आम्ही इथे थांबलो आहे टॉयलेटसाठी. तिथे लगेच पाणी, आणि ज्याला कोणा टॉयलेट झालं असेल त्याच्यासाठी गाडी थांबवली इथे विक्रोळीच्या आसपास, विक्रोळी घाटकोळच्या मध्ये. ही आपली गाडी आहे 9797 साई ट्रॅव्हल्स. पार्सल भरली जात आहेत आता. थोड्या वेळाने आता डायरेक्ट हॉटेल न्यू मिलनला आपण भेटू. हॉटेल न्यू मिलनला नाश्त्यासाठी थांबेल, तिकडे आपण भेटू. आता गाडी डायरेक्ट हॉटेल न्यू मिलन तिकडे आपण भेटू आपण. आता डायरेक्ट आता गाडी आता सुटेल. आता काही काही हँडिकॅप पण आहेत ना पर्सन, त्याच्यामुळे वेळ लागतो, आपण समजून घेतलं पाहिजे. चला आता भेटूया आपण हॉटेल न्यू मिलन. मित्रांनो, आपण जाणार आहोत इथून आता लेफ्ट मारणार आणि मानपूर मार्गे वाशी बीच करून नेरूळ घालवणार नवी मुंबईला डायरेक्ट.
चला इथून आता आपण मानपूर मार्गे वाशी ब्रिज करून डायरेक्ट नेरूळला बाहेर पडू. लेफ्ट टर्न मारला आपण आणि आता ब्रिज लागणार आहे वाशी ब्रिज. सरळ नेरूळ आणि पनवेल होईल. मित्रांनो हा आहे वाशी ब्रिज आणि बघा पाणी दिसतं आपल्याला. चॉली चॉली. तर मित्रांनो हे बघा लेफ्ट साईडला ठाणे, राईट साईडला पनवेल. पनवेल पुणे गोवा. लेफ्ट साईडला ठाणे मुलुंड वगैरे. तर मित्रांनो बघा नवी मुंबई आपली चालू झाली आहे. नेरूळ आलेला आहे. नेरूळ नाही सॉरी जुईनगर. पुढे आता थोड्याच वेळात नेरूळ येईल. मुंबईचा रस्ता चालू झालेला आहे. आता थोड्या वेळात नेरूळ, त्यानंतर मग खारघरला एक पॅसेंजर घ्यायचं आहे. 2 पॅसेंजर नंतर मग पनवेल. मला सगळे इथे ट्रॅव्हल्स थांबलेले आहेत. हा जुईनगरचा एक स्टॉप आहे. ट्रॅव्हल्स सगळे इथे थांबतात या स्टॉपला. ते बाहेर सातारा साईडला किंवा आपल्या कोकणात जाणाऱ्या बसेस इकडे थांबतात या स्टॉपला. काही काही खारघरला थांबतात. ट्रॅफिक द्रुतगती मार्गाच्या सुरू व्हायच्या आधीच ट्रॅफिक आहे थोडासा. यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर आपले स्वागत आहे. तर हा आहे पुणे एक्सप्रेस हायवे. इथून चालू होतो द्रुतगती मार्ग आणि आपण जाणार आहोत लेफ्ट साईडने पळसवी वाटा वगैरे करत गोवा मार्ग, मुंबई गोवा मार्ग जुन्या मार्गाने आम्ही जाणार. रॉयल ट्रॅव्हल्स. मित्रांनो हा आहे कळंबोलीचं सिग्नल. इथे कधी पण या कळंबोलीला सिग्नल भेटणारच. बोरली देवगड आहे का? बोरली देवगड आहे. अच्छा गाव. आतमध्ये कोणतरी बसलेलो नाही तो कोणतरी हात दाखवत. खांदा कॉलनी गेला. खांदा कॉलनी लेफ्ट साईडला आणि समोर गाडी गेलेली बोरली देवगड आपली ST महामंडळ सीटर स्लीपर. आता आपला मेन मुंबई हायवे चालू होणार आहे. राईट साईडला पणजी म्हणजे मुंबई गोवा हायवे आणि सरळ गेला तर जुना हायवे पुण्याचा. आता U-टर्न म्हणजे U-टर्न मारायचं आहे. U-टर्न मारून परत लेफ्ट मारायचं आहे. इथे या साईडला डीमार्ट आहे. हे शॉपिंग मॉल आहे बघा. लेफ्ट साईडला आता आपला मुंबई गोवा हायवे चालू होईल. पळसवी फाटा पहिला येईल. राईट साईडला पनवेल आणि समोर गेला रस्ता तर JNPT रोड. हॉटेल शिवसागर. आता आपण लेफ्ट मारणार आहोत आणि पळसवी फाटा लेफ्ट मारला की पळसवी फाटा येईल. पेन 28 किलोमीटर, अलिबाग 57 किलोमीटर, महाड 125, गोवा 536.
पळसपे फाटा. हे बघा, ही AC सीटर होती, पण आता हिला नॉन AC केलं आहे. तर कारण की त्याचा रिस्पॉन्स कमी होता AC सिटिंगसाठी, तिला नॉन AC बनवून टाकलं आहे. साईचीच गाडी आहे, पण आता ती जैतापूर मार्गे देवगड जाते. मित्रांनो, पक्षी अभयारण्य चालू झालं आहे, कर्नाळा अभयारण्य म्हणजेच पक्षी अभयारण्य चालू झालं आहे. तर इथे साईडला, लेफ्ट साईडलाच गेट आहे. बघा मित्रांनो, लेफ्ट साईडला गेट आहे, तिथून तुम्ही खाली जाऊ शकता पक्षी अभयारण्यात. हॉटेल वैष्णवी, इथे पण ट्रॅव्हल्स बसेस थांबतात नाश्त्यासाठी. आपण थांबणार आहोत हॉटेल न्यू मिलनला, तिकडे साईचे बसेस थांबतात. बाकी अजून जगदंबा वगैरे थांबली तर सारखं आहे. चला, आपलं हॉटेल न्यू मिलन, हॉटेल न्यू मिलन आलेलं आहे. तर पहिली जी नॉन AC स्लीपर होती ती आता जेवून निघत आहे गाडी. एक लालबाग लागली आहे, जगदंबा आहे, नॉन AC सीटर लागली आहे. हे बघा, हॉटेल न्यू मिलन. एक दीदी लालबाग साई आणि एक बोरवली साई. एक लालबाग साई आणि एक बोरवली साई जाणार दोघे पण देवगडलाच. एक लालबागवरून सुटते आणि याच्या पाठीमागे एक नॉन AC सीटर एक उभी आहे साई. ते वेटोबा सगळे बसेस उभे आहेत. जास्त करून साईचे सगळे बसेस याच हॉटेलला असतात. आंबाप्रसाद पण आहे. मी खातो वेफर्स कारण की माझा उपवास. मित्रांनो, दोन्ही साई एकत्र सुटणार असं वाटतं मला, बोरवली साई आणि लालबाग साई. हे आहे हॉटेल न्यू मिलन. आता हॉटेल न्यू मिलनमध्ये गाडी आता सुटत आपली. ही बघ, नितीन पायलट बसलेत आपले. अजून आता कमी झोपतील जरा, आराम पहाटे परत ते बसतील. आता सगळे जेवण झालं, आता सुटेल गाडी. चला भेटूया आणि व्हिडिओचा आनंद घेतला. आता वाजायला आले 10 वाजायला आले. तर नितीन दादा बसले. ऑन मार, ऑन मार, ऑन मार. ओला देवी. वडगळ आपण क्रॉस केलं आहे. तर पुढे आता आपल्याला इंदापूर आणि माणगाव वगैरे लागेल, हे मी दाखवतो. मित्रांनो, हा आहे सावित्री नदी पूल. मागे जो 2 STचे पडल्या होत्या ते सावित्री नदी पूल. हा नवीनवाला बाजूला आहे तो. मित्रांनो, आय थिंक वाकणपाड्याच्या अगोदरचं आहे. रस्त्याचं काम अजून बाकी आहे, ब्रिजचं काम बाकी आहे अजून. मित्रांनो, हा पण रोड थोडासा व्हायला आला आहे, पण अजून वरती काहीतरी काम असणार. वरती काहीतरी छोटं मोठंसं काम बाकी असेल. हा पण रोड ब्रिज कंप्लीट होईल. नागोठणे आहे, नागोठण्याचं ब्रिजचं काम अजूनही झालेलं नाही, थोडंसं बाकी आहे. आणि जो सर्व्हिस रोड आहे तो जरा थोडासा खराब आहे.
कोकण रेल्वे चालली आहे वरतून. मित्रांनो वाकण फाटा इथून रोड गेला खोपोली सरळ मुंबई गोवा. मित्रांनो कोलाडचा आधीचा घाट. आता ह्या घाट संपल्यानंतर कोलाड येईल. कोकण रेल्वे ब्रिज आता थोड्याच वेळात कोलाड येईल. कोलाड मार्केट येईल. राईट साईडला रोहा गेला आणि स्ट्रेट महाड म्हणजे मुंबई गोवा हायवे. ब्रिजचे काम अजूनही अपुरी आहेत. अजून पूर्ण झालेलं नाही ब्रिजचे काम. मित्रांनो इंदापूर मार्केट आलेलं आहे. इंदापूर CNG पंप गेला. आता थोडाच वेळात मानगाव येईल. बायपाससाठी मानगाव बायपास बनवतात. इकडे काम चालू आहे ब्रिजचं. हे बघा ट्रॅक्टर JCB दिसत आहेत. तिकडे काम चालू आहे. हे आता आपलं आलं आहे मानगाव मार्केट. मित्रांनो हे बघा हे मानगाव स्टेशन रेल्वे स्टेशन. मित्रांनो हा बघा हा पुणे एक्सप्रेस आला जॉईंट होतो. हा लेफ्टला साईडला रोड गेला आहे. लेफ्ट साईडला रोड गेला आहे बघा. निजामपूर फाट्याने पुणे एक्सप्रेस आहे पाली बिली करू शकता. मित्रांनो राईट साईडला रोड गेला तो श्रीवर्धन हरिहरेश रोड समोर मुंबई गोवा हायवे. लोणेरेचा ब्रिज चालू झाला आहे. कारण की पहिलं कसं खालून जायचे खालच्या रस्त्याने जायचे ते हॉटेल्स वगैरे लागायचे. आता 2 मिनटात ब्रिजवरून जाता येतं. ब्रिज मागे 2-3 महिना अगोदरच ब्रिज पूर्ण झाला आहे लोणेरेचा. त्यामुळे तिकडची 10-12 मिनटं वाचली. मस्त एक नंबर. कशेडी घाट चालू झाला आहे. कशेडी घाट म्हणजे स्टार्टिंगचा रस्ता जातो कशेडी घाटच बोलतो. कशेडी घाट चालू झाला आहे. त्यानंतर मग म्हणजेच राईटला जातो तो रस्ता बनतो कशेडी घाट आणि सरळ जातो तो कशेडी बोलतो. 1 वे बोलता तो आणि आता समोर येतील ते कशाडी बोगदे. कशाडी बोगदे आलेले आहेत. एक मुंबईला ॲड आणि एक मुंबईवरून गावाला जाण्यासाठी. बोगद्यामध्ये मागच्या वेळेमध्ये सांगितल्याप्रमाणे बोगद्यामध्ये दोन्ही बोगद्यामध्ये 5 बायपास आहेत. राईट साईडला दिसत आहेत ना. किलोमीटर अंतरावर कळंब बसते. जगबुडी नदी रस्त्याचं काम चालू आहे. थोडंसं आपला बहादूर शेख काम झालेलं आहे.
चिपळून आलेलो आहे. बहादूर शेख नाका 1 वाजता चिपळून आलेलं आहे. चिपळूणचे ब्रिज आता मधला भाग आहे तो रेडी झाला आहे. अजून शेवटचा आणि स्टार्टिंग पॉईंट आहे तो काम बाकी आहे. पॅच टाकायचे बाकी आहे. 84 पिलर आहे. 84 पिलर. बघा ट्रॅव्हल्स सगळे थांबलेले आहेत. मुराड, साई हॉटेल, पंचामृत जिकडे आपण जेवायला थांबतो तिकडे नाश्ता चहा पाण्यासाठी थांबते गाडी. आणि असे वगैरे सगळे ट्रॅव्हल्स थांबले. ट्रॅव्हल्स लागले आहेत मस्त आहे की. आणि आपण चहा पितोय मस्त आहे की. तर मित्रांनो हे बघा आम्ही आले हॉटेल पंचामृतला. वाजले आहेत आता 1:45. चहा प्यायला इथे थांबवली आहे लघवी पाण्यासाठी वगैरे. तर झाला आता माझा चहा पिऊन तर झाला. पहिलाच उतरलो कारण की मी केबिनमध्ये बसलो त्याच्यामुळे. तर आता वाजले 1:45 म्हणजे 2 वाजत झाले आता. बघूया आता कितीपर्यंत जाते गाडी. तरी 6 वाजतील वाटतं. बघूया डिपेंड आहे स्पीडवर आणि गाडी कशी चालते त्याच्यावर. रनिंगवर डिपेंड आहे. पुढे रस्ते पण संगमेश्वरच्या आसपास खराब आहेत ना त्याच्यामुळे ते बघायला लागेल. हे रस्ते तुम्हाला दाखवायचे आहेत ते बघा आणि व्हिडिओचा आनंद घेत राहा. चला परत ते काम झालेलं आहे. परत 1 वे. ब्रिजचं काम अजूनही झालेलं नाही. ब्रिजचं काम अजूनही पुरे आहे. रस्त्याचं पण काम झालेलं नाही. एक लेन पूर्ण केली आहे. ब्रिजचे काम थोडक्यात चालू झालेलं आहे. लेफ्ट साईडला देवरुख फाटा, एस.टी. डिपो संगमेश्वर. ब्रिजचं काम थोडंसं पूर्ण झालं आहे म्हणजे थोडं बाकी आहे. पॅच टाकायचे बाकी आहे. पुढचा गावाकडे जायचा भाग आहे तो अजून अपूर्ण आहे. कधीपर्यंत होईल माहीत नाही.
रस्ता खोदकाम चालू आहे. इकडून दोन्ही लेन चालू आहेत. मैत्री पार्क हॉटेलपासून दोन्ही लेन चालू. दोन लेन संपल्यानंतर परत खड्डे चालू झाले आहेत. हे बघा अजून किती काम बाकी आहे. अजून एवढा पॅच तोडायचा आहे. जो रस्ता आहे डांबरीकरणाचा तो खडबडीत झालेला आहे. छोटासा म्हणजे थोडा मधला पॅच आहे तो परत खडबडी आहे. आणि इथून परत दोन्ही लेन चांगले आहेत. इथून परत दोन्ही लेन चांगले होतात. परत दोन्ही लेन पूर्ण झाले असले तरी एका लेननेच गाड्या येणाऱ्या जाणाऱ्या आहेत. त्या साईडच्या लेनने येत नाहीत गाड्या. इथून मित्रांनो परत खड्डे आहेत. ब्रिज आणि रोडचं काम पूर्णपणे झालेलं नाही. इथून परत दोन लेन चालू आहेत. हातकंबाच्या आधी दोन्ही लेन चालू आहेत. मित्रांनो वाईट साईडला गेला तो गणपतीपुळेसाठी सरळ मुंबई गोवा हायवे आणि ब्रिजचे काम अजूनही अपुरे. आत्ताचे पिलर झालेले आहेत. वरती पॅच टाकायचे बाकी आहेत. मित्रांनो हातकंबा गेला राईटला हातकंबा आणि त्याच्याच पुढे रत्नागिरी सरळ आपलं पाली लांजा राजापूर पुढे तळेरे खारेपाटण तळेरे नांदगाव करून आतमध्ये देवगड. लेफ्ट साईडला गेला तो जुना रस्ता आणि हा नवीन आता बनवतो. त्याचं काम अजून झालेलं नाही आहे. काम अजून बाकी आहे. एक लेन पूर्ण केली आहे. लांजाचं काम बाकी आहे. लांजाचं ब्रिजचं काम बाकी आहे. साईडचे दोन्ही रस्ते चालू आहे. मधलं ब्रिजचं काम चालू आहे लांजामध्ये. लांजाचा अगोदरचा रस्ता पाली आणि लांजाचा मधला रस्ता चांगला झालेला आहे. दोन्ही लेन चालू आहे. काम चालू आहे. स्टार्टिंग पॉईंटला काम बाकी आहे. पुढे अर्धा ब्रिज झालेला आहे. मार्केट एरियामध्ये ब्रिज पूर्ण झालेला आहे. बाकी स्टार्टिंग आणि एंडिंग पण बाकी आहे. पूर्ण ब्रिज पूर्ण म्हणजे अर्धा मधला पॅच फक्त रेडी आहे. बाकी स्टार्ट आणि एंडचा पॉईंट आहे तो अपूर्ण आहे. मित्रांनो हा बघा वाटोळ फाटा गेला म्हणजे संगमेश्वर डेपोच्या बाजून जो रस्ता गेला आहे ना लेफ्ट साईडला जो मी बोललो देवरुख फाटा वगैरे साखर पगार तो वाटोळ फाटा तरी या इकडे मिळतो. तो रोड इकडे बाहेर पडतो. देवरुख त्या फाट्याने देवरुख साखरपा करत साखरपा देवरुख करत ते आपल्या नांदापाली पण येतं. पण वाटोळ फाट्याने डायरेक्ट मी इथे पोचता पुणे आणि राजापूरच्या जवळ पोचतो. आता थोडं थोडं राजापूर येईल. मित्रांनो बघा राजापूरचा एस.टी. डेपो गेला आणि राजापूर आपण क्रॉस केला आहे.
4:23 म्हणजे 4:30 वाजत आले. राजापूर क्रॉस केला आपण. आता खारेपाटण तळेरे नांदगाव. राजापूरचा ब्रिज, नवीन ब्रिज. रामेश्वर. तळेरे आले, तराळा येला मित्रांनो, तराळा त्याच्या पुढे आपण डायरेक्ट नांदगावला भेटू. लालबाग साई, लालबाग. दिदी नांदगाव तिटा. लेफ्ट साईडला कोंडा आणि राईट साईडला नांदगाव तिटा. आता आपण राईट साईडने टर्न घेणार आणि शिरगाव मार्गे तळे बाजार आणि देवगड. देवगड वन वे चालू झालेला आहे. पुढे रस्त्याचं काम चालू आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचा मठ. साळशी देवस्थान. तर मित्रांनो, आता शिरगाव आलेला आहे. शिरगाव शेकनाका क्रॉस केला आपण. मित्रांनो, नांदगाव ते देवगडपर्यंत रस्त्याचं काम चालू आहे आतल्या. मागे मी आलो होतो तेव्हा हे दाखवलं होतं, पण आता तळेबाजारच्या पुढे पण म्हणजे देवगड जामसंडीच्या पुढे पण देवगडचं पण रस्त्याचं काम करायला घेतलं आहे. काम चालू लिंगडा तिटा. लेफ्ट साईड मिळवा तांबर्डे आणि राईटला देवगड. तळे बाजार देवगड. बाय बाय साई ट्रॅव्हल. पर्यंत घेतले नाही वाटतं. कुठपर्यंत घेतले नाही आता तळे बाजार ह्याच्यापर्यंत टेंबोरीपर्यंत. हां मित्रांनो, रस्त्याचं काम चालू आहे. विलास काकांची मी रिक्षा सांगून ठेवली होती, तर त्यांनी रिक्षा घेऊन आले. आता भेटेल खाली घराकडे. आपण आता राईटने जाणार. फायनली आपलं घर आलेलं आहे. आजी काय करता? आजी काय चाय बनवता? सारंग कुठे बघा आजी आजोबा आपले. काम चालू वाटतं. बोल.
मला व्हिडिओचा एंड इथेच करायचा होता, कारण की सकाळी उतरलो मी 6 वाजता. मला व्हिडिओचा एंड इथे करायचा होता तांबाडेला येऊन, कारण की पटकन मला तांबाड्या फ्रेश होऊन तांबाडेला यायचं होतं मामाच्या गावी, कारण की ती भेट म्हणून मुंबईवरून आलेली ती द्यायची होती त्याच्यासाठी. तर आता पोचलो मी, जी 9:30ची गाडी असते देवगडवरून तांबाडे, त्या गाडी मी पोचलो ते 11 वाजता. ठीक आहे, सामान आहे ते घेऊन चाललं. मामी होती, छोटी मम्मी गाडीतच होती. तर आता चाललो आहे, हे आता मंदिर आहे विठ्ठल रखुमाईचं. तर पहिलं विठ्ठल रखुमाईचं मंदिराच्या पाया पडूया, त्यानंतर मग व्हिडिओचा एंड करतो मी. ओके, चला. हे विठ्ठल रखुमाईचं मंदिर जे मागे तुम्हाला मी सप्ताहाला दाखवलं होतं, हे विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे मस्त. तर दर्शन घेऊन झालं आणि इथेच ते कार्यक्रम व्हायचे, ते मी मागे व्हिडिओमध्ये बघितलं असणार. दिंडी विंडीचे कार्यक्रम, नाटकाचे कार्यक्रम सगळे इथे व्हायचे, ते खेळबीळ. तर हां, आपला व्हिडिओचा एंड करायचा. तर माझा जो प्रवास झाला कोकण नगर बोरिवलीपासून, बोरिवलीला मी तर ते दाखवायला गेलो, नंतर मग घरी आलो आणि नंतर मग कोकण नगरला माझा स्टॉप होता. म्हणजे तिकडून मी चढणार होतो गाडीत. तुम्हाला तिकडून कोकण नगरपासून इथे घरी येईपर्यंत, म्हणजे आपल्या टेंबोलीत आणि इथे आता या तांबाडेला येईपर्यंत प्रवास कसा वाटला तुम्हाला? प्रवास आवडला असेल म्हणजे व्हिडिओ जर माझा ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्त जास्त शेअर करा. असेच माझे ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ येत राहतील. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत. आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. ही माझी मोठी मामी बघू तेव्हा व्हिडिओ. काय मामा, काय मामा मामी मामा काय आंघोळ करता? छोटू मामा. आपल्याला मासे मिळतात, मासे भेटतात, कुर्ले, चिंगळा बिंगळा सगळं.